तर आम्ही निघालो इथून. रिक्षा आत्ता आली आहे. 11:30 वाजून गेले. कृषिका सावकार. तर फायनली संगमेश्वर स्टेशनला पोहोचले. तिला त्या मावशीला तर भाजीवाली आले ट्रेनमध्ये. ते मावशीकडून मी गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आता मुंबईला जायला निघतोय आणि इकडे कंटिन्यू कोकणात पाऊस आहे. 5-6 दिवस झाले. आल्यापासून कुठे जायला मिळालं ना, काय नाही. लग्नासाठी तेवढे बाहेर पडलो. कृषिका पण रेडी झाले आणि पाऊस कंटिन्यू लागतोय बघा. आता आमची संगमेश्वरवरून तिकीट आहे, म्हणजे ट्रेन आहे 1ची दिवा सावंतवाडी. तर आम्ही निघालो इथून. रिक्षा आत्ता आली आहे. 11:30 वाजून गेले. कृषिका सावकाश. दोन्ही महिन्यात त्यांनी बॅगा घेतलेत. चल चल. त्यांना ऐकायला गेले. ते घर दाखवाय गेले. चला बाय. इथून निघाला. तर फायनली संगमेश्वर स्टेशनला पोहोचलोय आणि आमची बुकिंग होती त्यामुळे टेन्शन नव्हतं. आणि ते नंबर लावलेत. आमचा D3 आहे. चला. तर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आत्ताच आम्हाला ट्रेन भेटली ना मंचू. हां, आमची शीट आहे. जागा बघा, मोठी मोठी जागा तर बसल्यापासून आत्ता कॅमेरा बाहेर काढलाय. झोपले होते थोडा वेळ. आता माणगाव गेले. ऋषिका तर झोपली. ते तिला त्या मावशीला तर भाजीवाली आले ट्रेनमध्ये. ते मावशीकडून मी कृषिकासाठी भेंडी घेतलं. तिला भेंडी फ्राय आवडते. वांगी लय मोठी आहेत, वांगी नको. टॅमॅटो घे मम्मी. 9 रुपयाचं बरं भेटतं टॅमॅटो. टॅमॅटो कसे आहे? 20 मोठे आहेत पण. तर मगाशीच गावावरून आलो, कारण काय एवढं दमलो होतो. त्यामुळे पनवेलला उतरल्यावर पण शूट नाही केलं आणि चुनाभट्टीला पण, कारण का माझ्याकडे बॅगा वगैरे होत्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि पाऊस पण खूप होता गावी, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.